तर गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, सकाळी सकाळी उठून मी आंघोळ केली आणि तुम्हाला पहिले बाहेरचा नजारा दाखवते कसा वाटतंय माझ्या इथं. बघा, सकाळी सकाळी खूप हिरवळ वातावरण, नदी वगैरे छान वाटतं. नदी नाही म्हणजे ती खाडी आहे, पण खूप छान वाटतं. बाहेर निघालं खूप फ्रेश वाटतं माझ्या इथं. माली घरात चाय बनवायला घेतला, चायपत्ती साखर टाकली. मग त्यानंतर मी डाळीची तयारी केली. मला कामाला जायचं होतं, त्यामुळं पहिले डाळ टाकायचं मी ठरवलं. म्हटलं पहिले डाळ टाकून घेते. आधी शेंगदाणे भाजून घेतले, मला खिचडी बनवायची होती. मग शेंगदाणे भाजून घेतले. मग त्यानंतर डाळीला कुकर चढवला. मग एकदम साधी सोपी डाळ ही 5 मिनटात होते. फक्त कढीपत्ता, जिरे, लसूण, हळद, टोमॅटो, कांदा आणि हिंग टाकलं मी. मीठ, चवीपुरतं मीठ आणि माझ्या घरचे मसाले, मीठ टाकलं आणि हे करून घ्यायचं. मुगाची डाळ टाकायची, भिजवलेली मुगाची डाळ होती, त्याच्यात टाकली. 4-5 शिट्ट्या घ्यायच्या. मस्त डाळ होती तिखट. मला ही डाळ कसं आहे, घाईच्या कामात हीच डाळ बनवते मी, कधी दुसरी डाळ बनवत नाही. छान पण लागते, त्याच्याबरोबर दुसरं बनवायची काही गरजच लागत नाही. अगदी 10 मिनटात डाळ शिजून तयार होते. बघा, ही डाळ अशी झाली बनवल्यानंतर. मस्त टेस्ट पण मस्त लागते आणि डाळ पण झटपट होते. तिखट बनवायची काही गरजच नाही. मी भात आधीच बनवून घेतलेला. त्यानंतर म्हटलं चला थोडं टी व्हीवरती गाणे लावा, थोडं फ्रेश वाटतं. सकाळी सकाळी बाबासाहेबांचे गाणे लावले तर खूप भारी वाटतं घरामध्ये. अण्णाभाऊ साठेंचे, बाबासाहेबांचे हे गाणे लावते मी. सकाळी छान वाटतं त्यामुळे. त्यानंतर लगेच माझ्या शाबूची तयारी केली. पहिले बटाटे कापून घेतले, परतून घेतले थोडेसे, म्हणजे वाफाळून घेतले. मस्त वाफाळले वगैरे. त्याच्यात थोडं मीठ टाकलं, पाणी अजिबात टाकलेलं नाही, त्यामुळं मस्त वाफून घेते आता. त्यानंतर लगेच खिचडी बनवायला घेतली. खिचडीमध्ये मी दुसरं काहीच टाकत नाही, फक्त हिरवी मिरची, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट, बाकी काहीच नाही. तुम्हाला बघा आता बघायला भेटेल माझी खिचडी कशी होते, म्हणजे एकदम सुटसुटीत. काहीच असं हे वाटत नाही, गीच वगैरे काहीच वाटत नाही. या अशा पद्धतीने मी खिचडी बनवते, त्यामुळं माझी खिचडी एकदम सुटसुटीत होते. तर पुढं बघा माझी खिचडी कशी बनते आणि खायला पण चविष्ट लागतं. असं म्हणजे मोकळी सळसळीत वाढते. गिचगिच असली तर खायला इच्छा पण होत नाही, बरोबर की नाही. त्यामुळं बघा माझी आता खिचडी झाली. याच्यात पहिले मी पूर्ण परतून घेते खिचडी आणि मग त्यानंतर वरतून मी बटाटे सोडते. बटाटे आणि खिचडी चांगली मिक्स करून झाली माझी खिचडी तयार, एकदम व्यवस्थित. मग आवरलं थोडंसं. चला, बाय बाय.